पहिल्या भागात तुम्ही काही भन्नाट कोडी सोडवली, पण आजचा पार्ट 2 आहे अजून धडाकेबाज. आजची अशी कोडी आहे जी 90% लोक पहिल्यांदाच चुकतात. पहा तुम्ही किती हुशार आहात. प्रत्येक कोड्याला तुम्हाला मिळणार आहे फक्त 7 सेकंदाचा वेळ. आणि हो, शेवटपर्यंत पाहिलं तरच कळेल तुम्ही जिनियस आहात की नाही. चला तर मग सुरू करूया आजचं पहिलं कोडं. राकेशच्या मावसभावाचा मित्र त्याला भेटण्यासाठी आलेला असतो. मावसभावाची काहीतरी डॉक्युमेंट घेऊन मित्र राकेशकडे आलेला असतो. मावसभावाचा मित्र राकेशला कॉल करतो व सांगतो घराजवळील चौकात तो आला आहे. पण तेवढ्यात त्याचा फोन स्विच ऑफ होतो. राकेश त्याला न्यायला चौकात जातो, पण राकेशने मावसभावाच्या मित्राला कधीच पाहिलेले नसते, त्यामुळे त्याचा चेहराही माहीत नसतो. तिथे 4 जण उभे असतात व तिथेच त्याच वेळी टॉलिवूडचा एक हिरो येतो व तिथले लोक त्याचा फोटो क्लिक करत असतात. पण राकेश मावसभावाच्या मित्राच्या शोधात असतो. तुम्ही सांगू शकता का यातील राकेशच्या मावसभावाचा मित्र कोणता असेल? विचार तर करा. मावसभावाच्या मित्राचा फोन स्विच ऑफ झालेला आणि तिथले 3 लोक त्या टॉलिवूडच्या हिरोचा फोटो क्लिक करत होते. त्यातील एक व्यक्ती गुपचूप उभा आहे, म्हणजेच हाच राकेशच्या मावसभावाचा मित्र असेल. राकेश हे समजून जातो आणि त्याला घरी घेऊन जातो. हॉस्पिटलमध्ये खूप गर्दी असते. डॉक्टर कुंद्रा एका रुग्णाला चेक करत होते. तेव्हा डॉक्टर कंपाऊंडरला बोलवतो आणि सांगतो की कोणत्या तरी पेशंटचा चष्मा इथेच राहिला आहे. बाहेर जाऊन बघ हा चष्मा कोणाचा आहे. कंपाऊंडर चष्मा घेऊन बाहेर जातो. बघतो की तिथे 4 जण लोक बसलेले आहेत. तुम्ही कंपाऊंडरची मदत करू शकता का हे ओळखायला की चष्मा नेमका कुणाचा आहे? विचार तर करा. बघा, 4 व्यक्तींना नीट बघा. पहिला व्यक्ती वृद्ध आहे व तो पेपर वाचत आहे, म्हणजे त्या तर अंध व्यक्ती असू शकत नाही. दुसरा लहान मुलगा मोबाईल पाहत आहे, म्हणजे हाही अंध नसेल. तिसरी बाई जी ऑलरेडी चष्मा लावून बसलेली आहे आणि मोबाईलमध्ये काहीतरी पाहत आहे, म्हणजेच चौथा माणूस ज्याच्या हातात काठी आहे आणि तो फक्त बसला आहे तो अंध व्यक्ती असेल. त्यामुळेच ते ओळखून कंपाऊंडर त्याला चष्मा देतो. एका पोलीस स्टेशनमध्ये सगळे पोलीसवाले आपापले काम करत असतात. तेव्हा एका इन्स्पेक्टरला खबर लागते की शिपायाच्या कपड्यात एक क्रिमिनल म्हणजेच गुन्हेगार काम करत आहे आणि येथील सर्व डेटा लीक करत आहे. पोलीस स्टेशनमध्ये 4 शिपाई असे होते की जे नव्याने भरती झाले होते. इन्स्पेक्टर त्या चौघांना आपल्याजवळ बोलवतो आणि ID कार्ड चेक करतो. तरीही तो लगेच समजून जातो की त्यापैकी फ्रॉड व्यक्ती कोण आहे. पण तुम्ही सांगू शकता का कोण आहे फेक पोलीस शिपाई? विचार तर करा. बघा, त्या 4 शिपायांना नीट बघा. त्यातील 3घांनी बंदूक मागे पकडली आहे, पण एका शिपायाने बंदूक मात्र समोर अडकवली आहे. हे बघूनच इन्स्पेक्टर समजून जातो की हाच नकली शिपाई आहे, कारण प्रोफेशनल शिपाई बंदुकीला नेहमीच मागे अडकवत असतो आणि म्हणूनच त्या नकली शिपायाला अटक करतात. कॉलनीमधील रस्त्यावर कोणीतरी रात्री खराब दूध टाकून देतो. जिथे दूध सांडलेले असते तिथे आजूबाजूला 3 घरे होती. सुपरवायझर तिन्ही घरात जाऊन चौकशी सुरू करतो. पहिल्या घराचा मालक म्हणतो, आमच्या घरातील दूध हे काल रात्री संपले होते आणि आजचे दूध अजून आलेले नाही. दुसऱ्या घराचा मालक म्हणतो, काल आमच्याकडे पाहुणे आलेले होते, त्यामुळे सगळे दूध कालच संपले आहे. तिसऱ्या घराचा मालक म्हणतो, आमच्या घरातील दूध तर फ्रीजमध्ये ठेवले आहे. पण तुम्ही हे बघून सांगू शकता का? किंवा सुपरवायझर समजून जातो की खोटं कोण बोलत आहे. पण तुम्हाला समजलं का यामधील खोटा व्यक्ती कोण आहे?
पहिल्या घराचा मालक खोटं बोलत आहे, कारण त्याच्या नाश्त्याच्या टेबलावर बघा, एक ग्लास दुधाचा दिसत आहे आणि तो सांगत होता की काल रात्री आमच्या घरातील दूध संपले होते. म्हणजेच तो खोटं बोलत आहे. पोलिसांना एक फोन येतो व कॉल करणारा व्यक्ती म्हणतो, या शहराच्या बाहेर त्याचा ॲक्सिडेंट झाला आहे. ॲक्सिडेंटमध्ये त्याचे दोन्ही हात कट झालेले आहेत व धडक देणारा ट्रकवाला तिथून पळून गेला आहे. यावेळेला इथे कोणीच नाही आहे. तर तो पोलिसांना म्हणतो, तुम्ही पटकन या. परंतु पोलीस समजून जातो की हा व्यक्ती खोटं बोलत आहे. पण पोलिसांना हे कसं समजतं? तुम्ही सांगू शकता का तो व्यक्ती कसं काय खोटं बोलत आहे? तो व्यक्ती म्हणत आहे की या ॲक्सिडेंटमध्ये त्याचे दोन्ही हात तुटले आहेत आणि आसपास कोणीही नाही. मग तो कॉल कसा काय करू शकतो? त्यामुळे पोलीस समजून जातात की तो व्यक्ती खोटं बोलत आहे. लास्टचे कोडे पाहूया. या तिन्ही घरांना नीट बघा. यातील एका घरात चोर लपलेला आहे. तर या 3 घरांना पाहून तुम्ही सांगू शकता की चोर कोणत्या घरात लपला आहे? घर सी मध्ये खूप सारे लोक बसलेले आहेत. घर बी मधील पावले घराच्या बाहेर गेलेले आहेत. म्हणजेच चोर हा घर ए मध्ये घुसला असेल. जर तुम्हाला पण हे समजले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि या सर्व कोड्यांमधील किती कोड्यांची उत्तरे बरोबर आली हेही कमेंट करून सांगा. थँक्यू.